नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. तर आज आहे गुरुवार. गुरुवार म्हटलं ना की आपल्या स्वामींचा दिवस आणि आपल्याला एक सणासारखाच तो दिवस लागतो. प्रत्येक गुरुवारी आपण एक सण म्हणून साजरा करतो आणि मला तर खूप आनंद होते की गुरुवार म्हटलं ना की स्वामींची सेवा, हळदीचं लेपन आणि हार, फुलं अशा प्रकारे खूप छान अशी पूजा मी करते गुरुवारी. दररोज माझी पूजा असतेच, पण दररोज कसे फुलं आपल्याला मिळत नाहीत. मग त्याच्यामुळे ना प्रत्येक गुरुवार हा आपण सणासारखा साजरा करतो. म्हणजे सेवा करणं, स्वामी चरित्र सारामृत वाचन करणं आणि अशा प्रकारे. तर नित्यसेवा तर आपण रोज करतोच स्वामींची. स्वामी चरित्र सारामृत, तारक मंत्र, मंत्र जप अशा प्रकारे आपण करतच असतो. पण गुरुवारी आपण संपूर्ण स्वामी चरित्र सारामृतचे वाचन करत असतो. तर माझी संपूर्ण पूजा करून झालेली आहे आणि आता मला हळदीचं लेपन करायचं आहे. तर म्हटलं चला हळदीचं लेपन करूया. प्रत्येक वेळेला मी हळदीचं लेपन करते, तर तो व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करते. आजचा पण व्हिडिओ शेअर करणार आहे. हळदीचं लेपन आपण का करावं, कशासाठी करावं, त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होतो, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते हळदीचं लेपन केल्याने. आणि हळद सकारात्मक ऊर्जेला म्हणजे आकर्षित करते आणि माता लक्ष्मीला पण खूप प्रिय आहे. तर आपण शुक्रवार, गुरुवार, मंगळवार किंवा पौर्णिमा सणावाराला म्हणजे अशा प्रकारे हळदीचं लेपन केलं ना की घर एकदम म्हणजे सुंदर, आपला जो दरवाजा आहे, चौकट आहे, ते खूप छान दिसते आणि प्रसन्न वाटते आणि घरामध्ये पण सकारात्मक ऊर्जा राहते. तर अशा प्रकारे प्रत्येक सणावाराला हळदीचं लेपन आपण करायलाच पाहिजे. तर आता दवाखान्यात पण जायचं आहे. तुम्हाला माझा आवाज कसा वेगळा वाटत असेल, कारण खूप सर्दी झालेली. गावी गेली होती त्याच्यामुळे ना पाणी चेंज झालं, तर मग सर्दी झाली. 2-3 दिवस झाले सर्दी झाली. म्हटलं गोळ्या घेतल्या पण आराम काही पडला नाही. तर मग म्हटलं चला आता दवाखान्यात जाते. तर पहिले हळदीचं लेपन करते, त्याच्यानंतर मग दवाखान्यात जाते, कारण नंतर दवाखाना बंद होणार. आणि मग तिकडून आल्यानंतर पूजा पण मांडायची आहे, कारण माझे 11 गुरुवार मी स्वामींचे सुरू केले. तर हा माझा दुसरा गुरुवार आहे. तर पूजा पण मांडायची आहे. तर मग मी संपूर्ण आजचा जो दिवस आहे तो तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग आता हळदीचं लेपन करायला घेते. आनंद हा बाजारात विकत मिळत नाही किंवा तो कोणी आपल्याला देऊ शकत नाही. तो आपल्या आतच असतो. फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे. बघा, स्वतःवर प्रेम करा, वर्तमानात जगायला शिका आणि चेहऱ्यावर नेहमी एक छोटंसं हसू ठेवा. तुम्ही स्वतःचे सर्वात मोठे मोटिवेशन आहात. आपण जर आनंदी असलं, प्रसन्न असलं, तर आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते सुद्धा प्रसन्न राहते. आणि लोकांना कसं आवडतं हे जगण्यापेक्षा आपल्याला काय आवडतं, आपल्याला कसं जगायला आवडतं, कसं राहायला आवडतं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण लोकांच्या सवयी असतात, त्या वेळेनुसार बदलत असतात. जशी वेळ असली, परिस्थिती असली, त्याप्रमाणे माणसं बदलतात. आता बघा, स्वभाव कितीही चांगला असो आणि मन कितीही खरं असलं तरीही दुनिया तुमच्याबद्दल तसाच विचार करेल जसं त्यांच्या मनात असेल. म्हणून स्वतःसाठी चांगलं राहा, जगासाठी नाही. स्वतःसाठी जगा, स्वतःच्या इच्छा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगा. आयुष्यामध्ये संकट येतात, दुःख येतात. नशिबाने कितीही परीक्षा घेतल्या तरीही उत्तर एकच असलं पाहिजे की मी कधीही हार मानणार नाही आणि मी यशस्वी होणारच. माझं हळदीचं लेपन करून झालेलं आहे. खूप छान असा सुंदर दरवाजा दिसतो. गुलाबाच्या फुलांच्या पकड्या, दोन्ही बाजूला दिवा, धूप, अगरबत्ती आणि कमळाचे फुलं काढलेले आहेत. पिवळी रांगोळी मला आणायची आहे पण काही मिळतच नाही. दवाखान्यातून आताच आले आणि येताना बटाट्याची गाडी दिसली, तर 5 किलो बटाटे घेऊन आले, 100 रुपयाचे. आणि डॉक्टरने औषध दिले तर सर्दीची.
तर आता जेवण केल्यानंतर घेते. तसा तर गुरुवार उपवास आहे. नंतर जेव्हा उपवास सोडेल तेव्हा मग औषधी घेते. तर चला मग आता बाकीच्या कामांना सुरुवात करूया. अशी माझी पूजा मांडून झालेली आहे. तर आता मला संपूर्ण पारायण वाचायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत सेवा करायची आहे. कारण आपल्याला प्रत्येक गुरुवारी 1 ते 21 अध्याय पठण करायचे असतात. त्यानंतर तारक मंत्र, त्यानंतर 11 माळी जप. तर 11 माळी जप केला तर चांगलंच आहे. नाही झालं तर 3 माळी जप, 3 वेळा तारक मंत्र आणि 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृत. तर अशा प्रकारे एक तुपाचा दिवा लावला आणि तेलाचा दिवा असतो तो रोजच असतो स्वामींच्या जवळ. तर अशा प्रकारे आणि इथंच माझी हे रेग्युलरची पूजा आहे. अशाच प्रकारे मी रोज पूजा करत असते. दुधाचा नैवेद्य दाखवला, केळी काही आणली नाही, तर आणायला जायचं आहे मार्केटमध्ये. गेली होती पण विसरली दवाखान्यातून येताना. आणि छोटीशी रांगोळी खाली काढली, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे रांगोळी छोटीशी काढली. पण याच्यावरती ना आसन ठेवायला गेली ना तर याच्यावरती थोडंसं आसन आलं ना, त्याच्यामुळे ते थोडी रांगोळी पुसल्या गेली. आणि साधी सिंपल आज पूजा मी मांडलेली आहे. आता वाचन करून झाले आहेत, 4 वाजलेत. तर म्हटलं थोडासा रवा भाजते आणि वांग्याची भाजी बनवते, आलू वांग्याची भाजी. तर थोडासा वाटीमध्ये रवा घेतला आणि म्हटलं हा प्रसाद करून घेते गुरुवाराचा. तर अशा प्रकारे आणि गरम पाणी ठेवते थोडंसं. कारण गरम पाणी रव्यामध्ये जर टाकलं भाजल्यानंतर तर रवा कसा मोकळा होतो, गाटा होत नाही. आणि थंड पाणी टाकलं ना की मग तो काय होतो, खूप असा गाटा होतो, मोकळा रवा होत नाही. तर थोडंसं तूप टाकलं. मी काही डब्यामध्ये काढलं नाही, तसंच पिशवी फाडलेली ते तुपाची आणि मग मी तसंच थोडं थोडं तूप घेते. कारण जास्त तूप मला दिव्याला लागतं. बेलपत्रीचं झाड आहे, तुळस आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे केळीचं झाड आहे. तर मी दररोज बेलपत्रीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावते आणि एक दिवा आपल्या देवघरामध्ये म्हणजे कुलदैवतजवळ तुपाचा दिवा लावते. आणि त्याच्यानंतर तर स्वामींजवळ एक तेलाचा दिवा असतो आणि त्यानंतर एक दिवा देवघरामध्ये असतो तेलाचा. आणि आपल्या मुख्य दरवाजामध्ये तेलाचाच दिवा लावते, त्याच्यामध्ये एक लवंग टाकते. तर अशा प्रकारे असते. आणि तूप मला दिवा लावण्यासाठी जास्त लागतं. मला म्हणजे जेव्हा मी संध्याकाळी कापूर जाळते तर त्या कापुरावरती पण मला 2-3 तूप आणि लवंग तूप आणि असं मला जास्त प्रमाणात लागतं. कारण लवंगा पण मी कापुरासोबत जाळत असते आणि त्या कापुराचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवला ना तर घरामध्ये पण एक सकारात्मक ऊर्जा राहते, प्रसन्न वाटते. तर अशा प्रकारे माझा रवा भाजून झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये ना थोडं खोबरं कीस टाकलं. मी आणलं होतं खोबरं कीस करंजा बनवण्यासाठी. तर त्याच्यातलं उरलेलं थोडंसं म्हणजे अर्धा पाव घेतलेलं, पाव किलो आणलं होतं. हे खोबरं कीस थोडंसं खाऊन बघितलं ना, त्याच्यामध्ये नुसतं साखर मला जास्त लागते खोबरं कीसमध्ये. तर अशा प्रकारे बघा छानपैकी रवा भाजून माझा झालेला आहे. आणि आता मला ना वांग्याची भाजी बनवते मी. तर मसाला काही जास्त काढला नव्हता, म्हणजे काढलाच नव्हता मसाला. तर त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरं टाकलं आणि लाल मिरची टाकली आणि मग नंतर थोडी तिखट मिरची घातली. बारीक शेंगदाण्याचं कूट काढून ठेवलेलं मी, कारण मला ना सतत भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त लागते. तर मग मी 1 किलो शेंगदाणे आणते आणि व्यवस्थित भाजून एकदम बारीक काढून ठेवते, म्हणजे भाजीला पण कामं येतात. मग नंतर मला उपवास असतो मंगळवार वगैरे, तर मग उपवासाला पण शेंगदाण्याचं कूट पाहिजे. आणि मुलाला पण शनिवार असतो, मोठ्या मुलाला मंगळवार असते, मला मंगळवार असते, गुरुवार असते. तर अशा प्रकारे मग ते शेंगदाणे मला जास्त लागतात. महिन्याचे मला कमीत कमी 2-2.5 किलो तरी शेंगदाणे मला लागतात. आता मुलांनी उपवास चालू केले तर जास्त शेंगदाणे लागतील, कारण आत्ताच मुलांना इतके दिवस उपवास नव्हते, कारण मुलांना उपवास असले की साबुदाणा बनवाच लागते. तर त्याच्यामुळे शेंगदाणे मग जास्त प्रमाणात लागतात. तर अशा प्रकारे शेंगदाणे घालून आज मी भाजी बनवली. आता माझी खूप छान अशी भाजी तयार झाली.
वांगे होते, काल मी आणलेले 1/2 किलो, आणि बटाटे आणले होते. तर मग आलू वांग्याची भाजी बनवली. म्हटलं भाजीला काय बनव, टमाटे होते पण टमाट्याची चटणी काही बनवली नाही. तर म्हटलं ही भाजी बनवूया आणि भात बनवूया, कारण भातासोबत ना थोडी पातळच भाजी पाहिजे, आणि डाळ काही बनवली नाही. मग डाळ बनवली ना तर मग मी काही भाजी बनवत नाही. आणि मग काही असतं ना मिरची वगैरे सैतवलेली, तर ते खूप छान लागते. आणि मुलांना थोडीशी भाजी असली ना की होऊन जाते. तर अशा प्रकारे मी त्याच्यावरती कोथिंबीर घातलं भाजीवरती, आणि मॅगी मसाला माझा प्रत्येक भाजीत असतो, कारण मुलांना खूप आवडतं ना, त्याच्यामुळे मग मी प्रत्येक भाजीमध्ये मॅगी मसाला टाकत असते. तर चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. तर देवाला नैवेद्य दाखवून देते जेवण बनवणं झालं की. माझं सकाळ आणि संध्याकाळ देवाला नैवेद्य असते. जर जेवण नाही दिलं तर वाटीत दूध आणि साखर देवाला नैवेद्य दाखवते. तर अशा प्रकारे ना मग कुकरामध्ये भात टाकलेला, 2-2.5 वाटी भात टाकलेला. छोटा कुकर होता, त्या कुकरामध्ये म्हटलं टोपात नाही टाकला भात, तर कुकरातच टाकला. थोडासा मी आधी चाय पिलेला, त्याच्यानंतर कामाला सुरुवात केली होती, कारण उपवास होता, दिवसभर काही खाल्लं नव्हतं. आणि दवाखान्यातून तर आली, गोळ्या काही घेतल्या नाहीत, कारण खाल्ल्याशिवाय गोळ्या पण घेतल्या आपल्याला चक्कर येतात, तर गोळ्या पण नाही घेतल्यात. मग म्हटलं पहिले थोडासा चहा पिते, नंतर जेवण बनवते, नंतर मग देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मग जेवण करते. तर आता छोट्या मुलाला चाय पाहिजे. तर 5 वाजलेत, तर म्हटलं त्याला थोडासा चाय बनवून देते. तर त्याच्यासाठी चाय ठेवते थोडा. कुकरमधला भात झालेला, तो पूर्ण थंडा झालेला. तर म्हटलं आता ह्याचं झाकण उघडून घेते, कारण छोटा कुकर आहे, त्याच्यामध्ये तांदूळ मी 2.5 वाटी तांदूळ टाकलेले, तर तो फुलला पूर्ण. म्हटलं भाजी माझी पूर्ण शिजून झालेली आहे बघा. खूप छान अशी भाजी झाली. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करा. तर अशा प्रकारे आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर केला, सकाळपासून पूजा होईपर्यंत आणि जेवण बनवायपर्यंत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, असेच डेली ब्लॉग बघण्यासाठी. तर देवाला नैवेद्य दाखवायचा बाकी आहे. तर आता नाहीतरी म्हटलं तरी 5, 5:30, 5:15 वाजले असणार. पूर्ण कामं झालेले आहेत, जेवण पण बनवून झालेलं आहे, आणि फक्त देवाला नैवेद्य आता दाखवते, मग सगळे कामं झाले. तर चला मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी प्रार्थना करते. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.